महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातलं उंबरखेड हे गाव 2,500 ते 3,000 वस्तीचं हे गाव, नदीकाठी वसलेलं, महापुरात उद्ध्वस्त झालेलं. नंतर एका सुतारानं नदीपासून 3 किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट वास्तुरचनेतून साकारलेलं, उत्तम टाउन प्लॅनिंगचा आदर्श वस्तुपाठ असलेलं आणि 1962 साली देशातलं आदर्श खेडं म्हणून राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवलेलं सुंदर गाव म्हणजेच उंबरखेड. दिनांक 22 ऑगस्ट 1948 तो दिवस. गावातील शिरोडे परिवारात एका बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. नाव ठेवलं होतं अण्णा. अण्णांचा अविनाश होण्यासाठी 20 वर्षाचा कालावधी जावा लागला. अण्णांचं सारं बालपण इथेच बहरलं. 1955 ते 1960 1ली ते 7वी पर्यंतचं त्यांचं शिक्षण सुद्धा इथेच पार पडलं. म्हणजे मी 3रीत असतानाच मी 3री आणि 4थी अशा 2 वर्षाचं एका वर्षातच मी परीक्षा दिली आणि ती परीक्षा त्याला उड्डाण परीक्षा म्हणतात आणि ती परीक्षा घ्यायला शिक्षणाधिकारी आले होते आणि त्यांनी माझी परीक्षा घेताना मला सांगितलं की विशेषण वापरून तू एखादं वाक्य बनवून दाखव. आणि त्यावेळेला मग मी छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे अतुलनीय आणि अवर्णनीय असं होतं आणि ते त्यांना खूप आवडलं आणि ते खुश झाले. अविनाशजींचे वडील अत्यंत तापट स्वभावाचे होते आणि आई सहिष्णू, निर्मळ, शीतल आणि प्रेमळ अशी होती. तसंच अविनाशजींनी ज्यांना आपला आदर्श मानलं ते त्यांचे मोठे बंधू रामभाऊ म्हणजे प्रति साने गुरुजीच होते. इयत्ता 8वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण पुणे विद्यार्थीगृहात प्रवेश घेऊन सुरू करण्याचा अविनाशजींचा मानस होता. पण झालं असं की त्या काळात पुणे विद्यार्थीगृहामध्ये दर रविवारी 5 घरांमध्ये माधुकरी मागायला लागायची. नंतर रात्रीचा पहारा द्यायला लागायचा की हे ज्यावेळेला माझ्या आजीला कळलं की इथे माधुकरी मागायला लागते, रात्रीचा पहारा द्यायला लागतो आणि तिथे जे आपले लोक त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ जेवण देतात श्राद्धाचं वगैरे असं, तर माझा नातू काय श्राद्धाचं जेवण जेवतो का? तो काय माधुकरी मागतो का? तो काय अनाथ आहे का? त्याला काय कोणी नाही आहे का? असं जर आहे तर त्यामुळे त्यांनी माझ्या आजीने खूप आकांड तांडव केलं आणि माझ्या भावाला सांगितलं की ते काही नाही, त्याला आत्ताच्या आत्ता घरी आणा. आणि मला 3 महिन्यानंतर मग पुणं सोडून उंबरखेडला यावं लागलं आणि मग उंबरखेडच्या माध्यमिक शाळेमध्ये 8वी ते 11वी माझं शिक्षण सुरू झालं. पुढे 1964 ते 1966 ही 2 वर्ष म्हणजेच PD आणि FY हे 40 गावातील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये पार पडलं. 1966 ते 1970चा काळ हा पुण्यातल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज COEP सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त होईपर्यंत कसा पार पडला हे त्यांना देखील समजलं नाही. परंतु अविनाशजींचं मन शिक्षणात रमेना. एक प्रकारच्या वैराग्याची भावना सतत त्यांच्या मनात डोकावून जायची. अगदी लहान वयापासूनच त्यांचं अध्यात्माशी नातं जुळलं होतं. साक्षात भगवान शंकराचं दर्शनही त्यांना वयाच्या 5व्या वर्षी झालं होतं. त्यातूनच मग अध्यात्मातून ब्रह्मांडाचा शोध सुरू झाला. दाढी वाढवून भगवी कापडं परिधान करून हिमालयात निघून जाण्याचा विचार त्यांच्या मनात रुजू लागला. परंतु 20 जुलै 1969चा तो ऐतिहासिक दिवस उगवला. नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि अविनाशजींच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. ज्यावेळेला तो जल्लोष झाला त्यावेळेला मग असं लक्षात आलं की अरे आपल्याला दुसरं काही करायची आता गरजच राहिलेली नाही, कारण माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलं होतं आणि त्याप्रमाणे मग आपल्याला ब्रह्मांडाचा शोध हा स्पेस टेक्नॉलॉजीमधून घेणं अध्यात्मापेक्षा हे माझं आयुष्याचं ध्येय ठरलं. आणि मग त्याप्रमाणे मग मी त्याचा आमच्या पुढच्या अभ्यासासाठी मी स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर 1970 त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त झाली. पुढे 1970 ते 1972 बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधनं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टरची पदवी हाती आली. सारं आयुष्यच बदलून गेलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झालेला इंटरव्ह्यू याबाबत ते म्हणतात, तो इंटरव्ह्यू मोठा रंजक झाला
आणि मग त्यांनी जुजबी प्रश्न विचारल्यानंतर तू कुठून आला, काय आला, तुझं बॅकग्राऊंड काय वगैरे सगळं विचारल्यावर मग त्यांनी प्रश्नोत्तराला सुरुवात केली. आणि प्रश्नोत्तराला सुरुवात झाल्यावर मग त्यांनी पहिला प्रश्न विचारला आणि मी त्याचं उत्तर द्यायला लागलो. तर माझं उत्तर संपायच्या आधीच दुसऱ्या प्रोफेसरनी पलीकडनं प्रश्न विचारला आणि मग मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलो. ते संपायच्या आत पुन्हा बाजूच्या पलीकडच्या माणसाने प्रश्न विचारला आणि अशा पद्धतीने ती प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आणि मी डावा उजवा करत आणि मग मी थोडा पहिल्यापासूनच संतापी स्वभाव असल्यामुळे मी चिडून गेलो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला उत्तर का देऊ देत नाही आहे. मग त्यावेळेला त्यांनी फार सुंदर मला सांगितलं. तर ते मला म्हणाले की अविनाश, वी डोंट वॉन्ट टू नो व्हॉट यू नो, व्हॉट वी वॉन्ट व्हॉट यू डोंट नो. आणि मग अशा पद्धतीने मी हे केलं आणि मला जरा कॉन्फिडन्स आला. आणि मग मी त्यांना म्हटलं मग आता माझं सिलेक्शन होईल ना नक्की. तर मग आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणाले आता तूच सांग तुझं सिलेक्शन होईल का. म्हटलं येस, नक्कीच माझं सिलेक्शन होईल. 1972 साली विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्रिवेंद्रम इथल्या इस्रोमध्ये अविनाशजींचं सिलेक्शन झालं. या आनंदात घरी उंबरखेड इथं आल्यावर नेमणूक पत्राची वाट पाहणं सुरू झालं. पण इस्रोकडून काहीच पत्र येत नव्हतं. म्हणून मुंबईच्या IIT मध्ये PhD करता प्रवेश घेऊन अध्ययन सुरू केलं. आणि त्यानंतर मला घरून पत्र आलं की अरे तुझं काहीतरी पत्र आलं आहे आणि तुला हे 8 दिवसाच्या आत त्रिवेंद्रमला जॉईन व्हायचं आहे. म्हणून मग मी लगेच चाळीसगावला आलो. तर त्या हॉलमध्ये 2 जण बसलेले होते. म्हटलं काय आहे तुमचं काम. ते म्हणाले की तुमचं लग्न ठरलेलं आहे आणि तुम्हाला आता साखरपुडा होणार आहे असं. त्यानं म्हटलं कुठलं, मला काहीच माहिती नाही, कोणी ठरवलं लग्न. ते म्हणले नाही, तुमच्या वडिलांनी आणि भावाने तुमचं लग्न ठरवलं आहे. आणि म्हटलं मग त्यांनी जर लग्न ठरवलं आहे तर म्हटलं माझं आता काय काम आहे मग. तर पण ते म्हणाले की नाही असं नाही, तुम्हाला मुलगी पाहायला यायला लागेल. म्हटलं मला ते काही आवडणार नाही. मग ते काय म्हणाले की नाही आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा, कारण त्या काळात मी आमचा वाणी समाजातला ME झालेला पहिला मुलगा होतो. पण म्हटले असं आहे की तुम्ही जरी एवढं सगळं करत असलात तरी म्हणले आमची एक इच्छा आहे की आमच्या मुलीला मुलगा पाहायचा आहे. म्हटलं काय. म्हटलं मग ठीक आहे. मग आम्ही सटाण्याला गेलो. सटाण्याला गेल्यानंतर मग मुलगी ज्यावेळेला आली त्यावेळेला मग मी तिच्या वडिलांना काकांना सांगितलं की ठीक आहे मी आलो आहे आता स्वतःला दाखवून घ्यायला, तर मुलीला प्रश्न विचारू द्या. ते म्हणले असं नाही, तुम्हीच विचारा वगैरे. आणि मग ते सगळं सोपस्कार झाला. अर्थात मला मुलगी खूप आवडली होती. तर मग मी जेवण करतानाच त्यांना सांगितलं की चला आता त्रिवेंद्रमला जायची तयारी करा. अशा रीतीनं 25 ऑक्टोबर 1972 रोजी सटाण्याचे नगरशेठ असलेले श्री केदूशेठ बागड आणि राधाबाई बागड यांच्या मुलीबरोबर अर्थातच लताबरोबर चाळीसगाव इथं अविनाशजींचा साखरपुडा संपन्न झाला. आणि मग काय, भावी पत्नीच्या गोड आठवणीसोबत घेऊन चाळीसगाव ते मुंबई, मुंबई ते मद्रास, मद्रास ते एर्नाकुलम आणि एर्नाकुलम ते त्रिवेंद्रम असा 72 तासांचा प्रवास आयुष्याच्या खऱ्या ध्येयाकडे घेऊन गेला. आणि 31 ऑक्टोबर 1972 रोजी अविनाशजींनी त्रिवेंद्रम इथं इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये नोकरीच्या स्वरूपात प्रवेश केला. साखरपुडा ते विवाह या 8 महिन्यात दोघांमधला भावविभोर पत्रव्यवहार प्रेमाचा नवा अध्यायच लिहून गेला. त्या काळात काही व्हॉट्सॲप नव्हते, फेसबुक नव्हतं किंवा मोबाईल नव्हते. तर फक्त एकमेकांशी काही बोलायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते फक्त पत्ररूपानेच सांगितलं जायचं. मग हे पण त्या काळात आम्ही लिहिलेलं पत्र त्यांना 15 दिवसांनी पोहोचायचं. त्यांनी लिहिलेलं पण सटाण्याला येईपर्यंत 15 दिवस लागायचे. पण आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही रोज पत्र लिहित होतो. त्यामुळे 1-2 दिवस आड आमचं पत्र एकमेकांना जात होतं. इकडे मलाही खूप हुरहुर लागलेली असायची, तेवढीच हुरहुर त्यांना पण वाटायची. आणि त्यामुळे त्या पत्रातनं आम्हाला एकमेकांच्या स्वभावाची जाणीव झाली. आजही आम्हाला त्या क्षणाची, त्या पत्रांची जर आठवण आली तर अजूनही तेवढेच अंगावर शहारा येणार किंवा अंगावर काटा आल्यासारखं असं वाटतं. तर इतक्या दिवसानंतरही म्हणजे आज 49 वर्षानंतरसुद्धा तो आमच्यासाठी एक फार मोठा अनमोल असा खजिना आहे. आणि जेव्हा जेव्हा अशी वेळ येते त्यावेळेला आम्ही ती पत्र उघडून बसतो आणि ती वाचत असतो. आणि आम्ही त्या 50 वर्षापूर्वीच्या काळात खूप रम्माण होतो. त्यानंतर 13 मे 1973 रोजी अविनाशजी विवाहबद्ध झाले
आणि सटाण्यातली लता बागड ही शर्मिष्ठा होऊन शिरोडे परिवारात समाविष्ट झाली. इस्रोची नोकरी आणि आयुष्यभर साथ देणारी छोकरी आयुष्यात आल्यानं अविनाशजींचं मन प्रसन्न झालं. जेव्हा मी इस्रोला रुजू झालो तर त्यावेळेला साधारण एक 4 महिन्यानंतर मला माझं सर्टिफिकेट मिळालं मास्टर ऑफ इंजिनिअरिंगचं. आणि मग ते घेऊन मी आमच्या PA कडे गेलो आणि त्याला सांगितलं की असं असं मला सर्टिफिकेट मिळालं आहे, आता काय करायचं. तर तो म्हटला काही नाही. म्हटलं त्याला अटेस्टेशन करावं लागेल ना. तर तो म्हटला हो करावं लागेल. म्हटलं पण माझ्या कुणी ओळखीचं नाही आहे, कारण त्याला गॅजेटेड ऑफिसरची सही लागते. तो म्हटला सर यू आर अ गॅजेटेड ऑफिसर. मग त्यावेळेला आपल्याला मला कळलं की अरे आपण तो गॅजेटेड ऑफिसर आहोत. म्हणजे ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. सन 1972 ते 1974 विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथं एरोस्पेस इंजिनियर म्हणून भारताच्या SLV-3 या पहिल्या रॉकेट प्रकल्पात अविस्मरणीय असं योगदान अविनाशजींनी दिलं. तो काळ इतका असा भारावलेला काळ होता की त्यावेळेला सगळे भारतातले जे सगळे नामांकित संस्था आहेत म्हणजे IITs आणि आमचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथले सगळे मुलं आलेले होते, सगळे नवे होते. तसेच परदेशात शिकून आलेले बरेच लोक होते आणि त्या लोकांबरोबर काम करताना एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव होता. कारण आपला हा जो सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल SLV-3चा जो प्रकल्प होता, कारण आपल्याला भारताला स्वतःचं असं व्हेकल तयार करायचं होतं आणि त्या प्रत्येकजण त्या कामात अगदी जीव ओतून काम करत होता. त्याला वेळेचं बंधन नव्हतं, काही नव्हतं. सगळेजण रात्रंदिवस काम करत असायचे आणि त्यावेळेला मात्र खूप लोकांशी संबंध आला. इस्रोच्या म्हणजे अगदी अब्दुल कलामांशी बरोबर काम करता आलं, डॉक्टर गोवारीकरांबरोबर काम करता आलं, आमच्या डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर गुप्ता वगैरे इतर सगळे लोक, डॉक्टर राणे वगैरे या लोकांबरोबर काम करता आलं. आणि तो एक अतिशय वेगळा असा काळ होता. म्हणजे ती आमच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधनं शिकून आल्यानंतर त्या शिक्षणाची पुढची पायरीच होती असं समजूया. तिला कोणी नोकरी समजत नव्हतं. Avinash has his own passion. He was in ISRO doing a reasonably good job. Then coming out of ISRO also as a technocrat, he has done a commendable job. नासाच्या एका प्रकल्पामध्ये की जे तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये तो प्रोजेक्ट होता आणि त्यासाठी मग बऱ्याच आमच्या बरोबरच्या लोकांनी अर्ज केलेले होते आणि ते वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांमध्ये जायचे आणि त्यावेळेला नोकरी सोडून जायचे. तर मलाही अशीच एक संधी आली होती, नोकरीची संधी मिळाली. मग मी घरच्या लोकांना कळवलं की अशी अशी माझी संधी मला मिळाली आहे आणि मी अमेरिकेत जाणार आहे आणि मी नोकरीसाठी जातो आहे. म्हणजे मी काय परत येईल हे शक्यच नव्हतं असं म्हणून. आणि ते म्हणाले की नाही 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 असं नाही, तुला भारत सोडून तर जाताच येणार नाही काही झालं तरी. आणि मग माझा जो संतापी स्वभाव पहिल्यापासूनचा होता, मग मी म्हटलं की अरे मला इतकी चांगली संधी मिळाली आहे आणि घरचे लोक मला जाऊ द्यायला तयार नाहीत. मग मी म्हटलं की जाऊ दे, मला जर इथे जाता येत नसेल, अमेरिकेला जाता येत नसेल, माझ्या पुढच्या भवितव्यासाठी काही करता येत नसेल, मग मी इथे तरी थांबून काय करू. मग मी रागा संतापात इस्रोची नोकरी सोडली आणि सरळ घरी येऊन बसलो. आणि घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं हां मी आत्ता आलो आहे, बोला काय करू मी. आणि मग त्यानंतर माझ्या हातात कुठली नोकरी नाही, कुठलं काम नाही, काहीच नाही. मग मी जवळजवळ 4 महिने शेतात काम केलं. त्याचवेळी उंबरखेडजवळ भोरस इथं बेलगंगा साखर कारखान्याच्या प्रकल्पाचं काम सुरू होत होतं. तिथे अविनाशजींना चीफ सिव्हिल इंजिनियर म्हणून रुजू होण्यासाठी रामराव जिभाऊ यांच्याकडून आग्रहानं बोलवण्यात आलं. अशा प्रकारे बेलगंगा साखर कारखान्याच्या भूमिपूजनापासून ते साखरेचं पहिलं पोतं निघेपर्यंत अविनाशजींचं त्या प्रकल्पात मोलाचं योगदान होतं. याच कालखंडात त्यांच्या मातोश्रींचं दुःख निधन झालं आणि पाठीवरचा मायेचा हात अदृश्य झाला. 1 एप्रिल 1977 पासून 14 जानेवारी 1978 पर्यंत 40 गावातच छोटे मोठे RCC डिझाईनचं काम सुरू ठेवलं. मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार त्यांना अस्वस्थ करू लागला. आणि मग 15 जानेवारी 1978 रोजी 40 गाव सोडून अविनाशजी नाशिक नगरीत आपलं नशीब आजमावण्यासाठी आले. पुढचे 5 महिने बेलगंगा कारखान्याचे आर्किटेक्ट श्री SD पाटील यांच्या ऑफिसमध्ये बसून स्वतःच्या RCC कन्सल्टिंग व्यवसायाची आखणी करू लागले. 1978-1979 मध्ये माझं धुळ्याला प्रताप मिलचं काम चालू होतं.
तर मी त्या कामासाठी जात असे. तर एके दिवशी त्या मिलचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते तर ते अतिशय चिंताक्रांत दिसले. तर मी सहज त्यांना विचारलं की सर काय आहे. तर ते म्हणाले अहो काय सांगू तुम्हाला की आमच्या या इथे प्रताप मिलमध्ये एक चिमणी आहे, ती लोखंडाची आहे आणि त्याच्या अगदी बाजूला वर्कर्स क्वार्टर्स आहेत. ते जे चिमणी आहे त्याच्या उंचावरती एक असा हूक आहे आणि थोडा जरी वारा आला तर त्यावेळेला तो हूक त्या चिमणीवर आदळतो आणि त्याचा आवाज होतो आणि दिवसेंदिवस हा आवाज वाढतच चालला आहे असा. मग आम्ही गेलो तिथे आणि गेल्यानंतर मी जेव्हा त्या चिमणीचं अवलोकन केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांना मी विचारलं की याचं फाउंडेशन कशाचं आहे. ते म्हणले पाहो ही फार फार जुनी चिमणी आहे, जुनी मिल आहे. तर त्या ठिकाणी त्यावेळेला हे कॉन्क्रीटचं काही नव्हतं तर हे विटांचं बांधकाम होतं. मग मला अचानक एकदम असं क्लिक झालं की म्हटलं हो याला आपल्याला सहजपणे करता येईल. ते म्हणले काय झालं. त्याला म्हटलं नाही आयसोलेट द फाउंडेशन. ते म्हणले काय. म्हटलं आयसोलेट द फाउंडेशन म्हणजे जुनं फाउंडेशन जे विटांचं आहे ते फाउंडेशनला आपण धक्काच लावायचा नाही, त्याच्या भोवती आपण कॉन्क्रीटची भिंत करायची आणि त्या कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये आपण लोखंडाचे बोल्ट टाकायचे आणि त्याला प्लेट जी आहे चिमणीला ती वेल्ड करून टाकायची. म्हणजे जुन्या फाउंडेशनचा आणि या नव्या फाउंडेशनचा काही संबंध राहणार नाही आणि हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह होईल. त्यांना एकदम ते पटलं. पटल्याबरोबर ते एकदम एक्साईट झाले. ते म्हणले अरे वा आमचं तर एकदम मोठं सोल्युशनच मिळालं आम्हाला. आणि आम्ही मग त्याप्रमाणे मी पुढच्या व्हिजिटला गेलो, त्याप्रमाणे ते सगळं केलं. तर ज्या कामाचं मुंबईच्या कन्सल्टंटने 4,25,000चं एस्टिमेट दिलेलं होतं ते काम मी फक्त 24,300 रुपयात केलं. मग ज्यावेळेला पुढच्या वेळेला ते टेक्निकल डायरेक्टर सुशील सेन आले आणि मग ते इतके खुश झाले. ते म्हणले अरे तू तर फारच चांगलं काम केलेलं आहे असं. आणि त्यांनी 500 रुपयाची नोट मला बक्षीस म्हणून दिली. ती जी नोट 500 रुपयाची होती ती माझ्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट म्हणून झाली. कारण त्यानंतर सुशील सेन यांनी मला प्रचंड कामं दिली, खूप कामं दिली. काहीतरी वेगळं करण्याच्या महत्वाकांक्षेतून जन्म झाला रिब्ड स्लॅब आणि 4.5 इंची कॉलम बीम या संकल्पनांचा, ज्यामुळे बांधकाम क्षेत्रात खूप बचत होऊन या संकल्पनांना शिरोडे पॅटर्न म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नियती देखील त्यांची परीक्षा घेत होती. आजारपण आणि गांजलेली आर्थिक स्थिती त्यांना निष्ठुर जगाचे कायदे शिकवून गेली. त्रिवेंद्रमला गेल्यानंतर तिचं पहिल्यांदा ॲबॉर्शन झालं. त्यानंतर मग आम्ही चाळीसगावला आलो, त्यानंतर नाशिकला आलो आणि 1978ला नाशिकला आल्यानंतर मग तिचे 3-4 वेळेला अबॉर्शन्स झाले. आणि ज्या ज्या वेळेला अबॉर्शन झालं त्यावेळेला मी नसायचो, कारण मी कुठेतरी कामाच्या शोधात असायचो. आणि एकदा असं झालं की तिचं ॲबॉर्शन झालं. शेजारच्यांनी तिला दवाखान्यात ॲडमिट केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आल्यानंतर मग शेजारच्यांनी सांगितलं की असं असं तिचं ॲबॉर्शन झालं आहे. मग मी दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर ती व्हरांड्यात बसलेली होती, कारण ते सगळं झालेलं होतं. आणि तिथल्या नर्सबाईने सांगितलं की आता तुम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे, तुम्ही घरी जा, फक्त ते जे बिल आहे तेवढं बिल पे करा आणि घरी जा म्हणून. आणि त्यावेळेला माझ्याकडे काहीही पैसे नव्हते, म्हणून मग मी पैसे गोळा करायला गेलो, मग शोधायला गेलो. तर माझं RCCची कामं चालू होती. तर मी एका आर्किटेक्टकडे त्यांना भेटायला गेलो. तर ते सकाळी 10 वाजता ऑफिसला आल्या तोपर्यंत मी बाहेर बसून राहिलो. आणि ते आल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे आणि माझी बायको ॲडमिट आहे आणि तिला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मला 180 रुपयाचं बिल भरायचं आहे. तर कृपया मला तुम्ही माझे जे 400 रुपये घेणे आहेत तर तेवढं मला पैसे द्या म्हणून. ते म्हटले नाही ते काय जमणार नाही, तुम्ही असं करा दुपारी या, दुपारी पाहतो मी काय करता येईल ते. मग त्यांनी कसं तरी अगदी मोठ्या मेहरबानीने मला 200 रुपये दिलेत आणि ते 200 रुपये घेऊन, म्हणजे जे सकाळी 7 वाजता आम्ही गेलो होतो त्यानंतर जवळजवळ 4 वाजेची वेळ झाली होती. मग मी तिथे दवाखान्यात गेलो. दिवसभर तिच्या पोटात काहीही नव्हतं, म्हणजे आदल्या रात्रीचं ॲबॉर्शन झालेलं असतानासुद्धा ती बसून राहिली होती. आणि मग मी गेल्यानंतर मग ते 180 रुपयाचं बिल भरलं. त्यानंतर 10 रुपयाची औषधं घेतली आणि त्या काळात आम्ही इंदिरानगरला भाड्याच्या घरात राहत होतो. मग आम्ही रिक्षा केली 10 रुपयाची आणि मग तिथे गेलो. आणि गेल्यानंतर मात्र
मग हा प्रसंग इतका हृदयदावक होता की आमच्या आयुष्यातला फार मोठा वाईट प्रसंग होता असा. मग रात्री मात्र आम्ही दोघंही खूप रडलो आणि त्यावेळेला असं वाटत होतं की हे काय परमेश्वराने आपल्या नशिबी आणलेलं असं. तसं पाहिलं तर ही अतिशय श्रीमंताची मुलगी होती, पण माझा हेकट स्वभाव आणि कोणाकडनं काही घ्यायचं नाही, त्यामुळे तिची हिंमत झाली नाही की कोणाला सांगावं आणि बोलवावं म्हणून. आणि अशा परिस्थितीत हे झालं. पण त्या परिस्थितीत आम्ही बाहेर. पण त्यावेळी मात्र ठरवलं की आता काहीही असो, ज्या पैशाने 180 रुपयाने आपल्याला या जगाचा अनुभव दिला, मग आता मात्र आपल्याला पैसे कमवायचे. तो 180 रुपयाचा अनुभव हा आयुष्यभर आमच्या लक्षात राहील. या दुःखद अनुभवातून सावरत त्यांनी पैसा कमवण्याचा निश्चय केला. व्यवसायानं कात टाकली. भारतभर आणि परदेशातही त्यांचे अनेक प्रकल्प सुरू झाले. अनेक साखर कारखाने, सूत गिरण्या, इंडस्ट्रियल प्रोजेक्टमध्ये सल्लागार म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यात काही जागतिक बँकेचे प्रकल्प देखील त्यांनी यशस्वीपणे हाताळले. व्यवसायासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास झाला. संपूर्ण जगभर भ्रमंती झाली. आर्थिक सुबत्ता आणि श्रीमंती आली. अविनाशजींनी अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती केली. त्याचबरोबर त्यांनी मूलभूत संशोधनातून कमी हवेवर चालणारी पवनचक्की निर्माण केली आणि या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. भारत सरकारनं 20 वर्षांकरता त्यांना त्याचं पेटंट देखील बहाल केलं. त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या संशोधनातून त्यांनी चक्क हवेवर चालणारी गाडी देखील तयार केली. तसंच शेतमजुरांच्या समस्यांवर मात करण्यासाठी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शेती उपयोगाच्या नवनवीन उपकरणांचा त्यांनी आविष्कार केला. त्यातच आयुष्याच्या एका टप्प्यावर मनातल्या शिवाचं दर्शन घेण्याचा सुवर्णक्षण चालून आला. कैलास मानस सरोवर यात्रेचा योग जुळून आला. 40 दिवसांच्या अतिशय खडतर आणि विपरीत हवामानाच्या परिस्थितीत केलेल्या या यात्रेत भगवान शंकरानं जणू अविनाशजींना एक संकेत दिला. त्यांना शिवाचा रुद्राक्षरूपी आशीर्वाद मिळाला. त्यातूनच अविनाशजींचा रुद्राक्षांच्या झाडाचा, पानाफुलांचा आणि फळांचा शास्त्रोक्त अभ्यास सुरू झाला. मधुमेहावरील प्रभावी अशा औषधांची निर्मिती झाली. अमेरिकेतल्या अंतराळ विज्ञान क्षेत्रातली सर्वात मोठी जागतिक संस्था नॅशनल स्पेस सोसायटीचे नाशिक इंडिया चॅप्टर 26 फेब्रुवारी 2016 साली त्यांनी स्थापन केलं. त्याचं उद्घाटन पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केलं होतं. त्यांनी अविनाशजींची स्पेस अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. ते नॅशनल स्पेस सोसायटीचे भारतातील पहिले आणि जगातले 8वे अँबॅसेडर आहेत. त्यानंतर नॅशनल स्पेस सोसायटीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या संचालक मंडळावर भारतामधून निवड होणारी पहिली व्यक्ती म्हणजे आपले अविनाशजी आहेत. He has worked very hard in the National Space Society, enthusiastically and tirelessly supporting a number of different programs and activities. 2018 साली आमची जी नॅशनल स्पेस सोसायटीची दरवर्षी एक कॉन्फरन्स होत असते. तिला जगभरातले सगळे स्पेस सायंटिस्ट येत असतात आणि ती दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होते आणि साधारण 5 दिवस ती कॉन्फरन्स असते. आणि मग मला त्या कॉन्फरन्सला जायचं होतं. आपल्याकडे तर आपण सत्कार करणं ही आपली नेहमीची गोष्ट आहे. मग माझ्या डोक्यात असा विचार आला, आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे. पण ते लोक भारतात कधी येतील, आले तरी नाशिकला कधी येतील आणि आपल्याला त्यांचा सत्कार करायची कधी संधी मिळेल. मग मी असा विचार केला की ते जरी आपल्याकडे येत नसले तरी समजा आपणच त्यांच्याकडे जाऊन तिथं सत्कार केला तर काय हरकत आहे. मग मी आमच्या त्या ह्युस्टन चॅप्टरच्या प्रेसिडेंटला कळवलं, अशा पद्धतीचा सत्कार करायची माझी इच्छा आहे. त्याला ती कल्पना खूप आवडली आणि मग त्याने आमच्या नॅशनल स्पेस सोसायटीचे जे सगळे अधिकारी, आपले पदाधिकारी होते, त्यांना ती ईमेल पाठवली आणि सांगितलं की आपल्या NSSच्या या संबंध इतिहासामध्ये म्हणजे 45 वर्षामध्ये असं काही कधी केलेलं नाही कोणी आणि असं केलं तर खूप आवडेल लोकांना म्हणून. मग त्यांनी सांगितलं की 3 लोकांचा करायचा. मग त्यांनी विचारलं होतं की एकाचा सत्कार करायला किती वेळ लागेल. मग साधारण 1 मिनिट लागतो. मग ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तुला 3 मिनिटं देतो म्हणून. आणि शेवटी त्यांनी या सत्काराच्या समारंभाला त्यांनी चक्क 10 मिनिटाचा वेळ मला दिला आणि त्यासाठी मी सगळं मटेरियल भारतातनं नेलेलं होतं. म्हणजे बंगलोरची सन्मान शॉल, मैसूरचे चंदनाचे हार आणि पुणेरी पगडी
आणि आपला जो महाराष्ट्राचा लामण दिवा असतो तो पण होता. आणि या समारंभासाठी मी विशेष पद्धतीचा एक मोमेंटो पण तयार केलेला होता. आणि या सत्कार आपल्या भारतीय पद्धतीने व्हावा म्हणून मी 11 ब्राह्मणांकडून त्या गणेश वंदना, नंतर शंखनाद, घंटानाद आणि आशीर्वादाचे मंत्र हे सगळं मी 10 मिनटाचं रेकॉर्ड करून नेलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत आपले एक भारतीय मधु थंगवेलू म्हणून की जे अमेरिकेमध्ये गेले जवळजवळ 50 वर्षापासून तिथे आहेत आणि इज अ टॉपमोस्ट स्पेस सायंटिस्ट. मग त्यांना मी सहज विचारलं की या अशा कॉन्फरन्सला चंद्रावर उतरलेला दुसरा मानव म्हणजे पहिला मानव होता नील आर्मस्ट्रॉंग आणि दुसरा होता बझ ऑल्ड्रिन. तर म्हटलं ते अशा या कॉन्फरन्सला येतात असं मी कुठेतरी वाचलं होतं, तर ते येणार आहेत का? ते म्हटले हो येणार आहेत. म्हटलं मला त्यांना लांबून का होईना पण पाहायची खूप इच्छा आहे म्हटलं. ते म्हटलं तुला खरंच इच्छा आहे, लांबून पाहायची इच्छा आहे, पण समजा मी जर तुझी त्याची भेट घालून दिली तर? अरे बापरे म्हटलं, अरे कसं शक्य आहे? तो म्हटलं ठीक आहे. त्यांनी लगेच फोन लावला आणि विचारलं हे बझ वेअर आर यू? त्यांनी सांगितलं आय एम इन माय रूम. हे कॅन यू कम डाऊन टू द कॉन्फरन्स रूम, युअर इंडियन फ्रेंड इज वेटिंग फॉर यू. मग ते म्हटलं ओके आय विल बी देअर इन 10 मिनिट्स. आणि ज्या वेळेला ते बझ ऑल्ड्रिन त्या कॉन्फरन्स रूममध्ये त्यांनी एंट्री केली त्या क्षणी मी टोटली ब्लँक झालो. मला काहीही आठवत नाही, काहीही दिसत नव्हतं, काही नाही. तर ते ज्या वेळेला येऊन बझ ऑल्ड्रिन माझ्या जवळ येऊन बसले आणि मग आमच्या गप्पा झाल्या. तर जवळजवळ 35 मिनिटं आम्ही गप्पा मारत होतो. आणि ते खूप भाषणं करत असतात, प्रेझेंटेशन्स देत असतात. तर त्यांच्या 1 तासाच्या भाषणाची फी $1,60,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे आपल्या भारतीय रुपयामध्ये आजच्या पद्धतीला त्याचं 1,20,20,00,000 ही त्यांची 1 तासाच्या भाषणाची फी आहे. माझ्यासारख्या इतक्या फाटक्या माणसाबरोबर बझ ऑल्ड्रिन चक्क 35 मिनिटं गप्पा मारत होते. हा माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा असा क्षण होता. मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्या इनॉग्रल सेशनमध्ये आमचा सत्काराचा कार्यक्रम झाला. मग मी त्यांना विचारलं की बझ ऑल्ड्रिनसुद्धा इथे आलेले आहेत आणि मला त्यांचा सत्कार करायची इच्छा आहे, तर मला परवानगी देता का? ते म्हणाले ओके गो अहेड. की बझ ऑल्ड्रिनचा चंद्रावर उतरलेला दुसरा मानव याचा मला याची देही याची डोळा प्रत्यक्ष सत्कार करण्याची संधी मिळाली. हे माझ्या नशिबातलं सगळ्यात मोठी ठेव आहे असं मी समजतो. विविध क्षेत्रामधील नैपुण्याबाबत अविनाशजींना आत्तापर्यंत 46 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून देशविदेशात शेकडो ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आलाय. दूरदर्शन, आकाशवाणी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध झालेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सभा, संमेलनं यात त्यांनी सहभाग घेऊन त्यांचे विचार मांडलेत. I was first introduced to Avinash in 2017 when he came in June for a visit to the United States. He reached out to me seeking a guide for a visit to the Johnson Space Center, and we were happy to oblige. Along with chapter members Mary Ann Dyson, author and former Space Shuttle flight controller, and Dave Chevron, who is very active in the space settlement design competitions, we took him to Space Center Houston, where he toured the shuttle mock-up the astronauts used for training, visited the Saturn V booster stack on display, met astronaut Dr. David Hilmers, saw the original Apollo 11 mission control room, and had lunch at Frenchie's, a local restaurant used by many of the astronauts and NASA employees. So in that way, he is a model for many of us to follow, and he has contributed to a greater extent for the betterment of civil engineering. We have been successful because of his continued guidance in safeguarding the interest of civil engineers fraternity. अंतराळ विज्ञान, सिव्हिल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल, कम्प्युटर, कॉन्क्रीट, व्हॅल्युएशन अशा असंख्य विषयांशी संबंधित संस्थांमध्ये जागतिक स्तरावर ते काम पाहत असून त्यांना त्याचं सदस्यत्व मिळालंय. His work and contribution to the NBC or the National Building Code has helped a large number of professions throughout the country.
त्यांनी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या नाशिक सेंटरच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं, ज्यात अनेक मान्यवरांना त्यांनी आईच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कारांनी सन्मानित केलं. या माझ्या मित्रांनी आमची जी काही इन्स्टिट्यूटची बिल्डिंग होती ना ती एका भाड्याच्या याच्यामध्ये आम्हाला ती हे दिलं होतं, शाळेची खोली तिथे. त्याच्यामध्ये त्याला खूप खंत असायची. त्यामुळे त्यांनी अगदी PWDचा पाठलाग करून रोज तिथे जाऊन मी त्याच्यावर कित्येक वेळ गेलो आणि उत्तम अशी जागा या इन्स्टिट्यूटला मिळवायची म्हणून इतकी धडपड करत एक PWDची त्यांनी जागा कुंटवाडीला मिळवली, की जिथे आज अतिशय उत्तम असं ऑफिस आहे, उत्तम कार्य इन्स्टिट्यूटचं चाललेलं आहे. शेकडो नव्हे हजारो मुलं त्या ठिकाणी प्रशिक्षित होत आहेत आणि याचं सर्व श्रेय मी अविनाशला देईल, कारण मी स्वतः त्याच्याजवळ पाहिलेले. स्वतःला मुलबाळ नसल्याची त्यांना खंत नाही, कारण आज अनेक मुली अविनाशजी आणि शर्मिष्ठाजींच्या प्रेमरूपी छायेचा आनंद घेत आहेत. शर्मिष्ठाजींना तर या सगळ्या जणी मायेनं आईच म्हणतात. त्यामुळे स्वतःला संतती नसल्याचं दुःख दोघांना स्पर्शही करत नाही. अविनाशजींच्या कुटुंबातलं प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे. अविनाशजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शर्मिष्ठाजी आजही हा स्नेह जपून आहेत. विविध प्राण्यांचं संगोपन ते करतात. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसारखं त्यांना जपतात. सन 2010 मध्ये अविनाशजींनी व्यावसायिक कार्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आज ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत आहेत. अंतराळ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ते करत असलेलं कार्य स्पृहणीय आहे. My dear friend Avi, I've only known you for a few years, but it's clear to me that for the 3/4 of a century you've dwelled among us, you've planted nothing but goodness in this fair world of ours. Hello, Avinash. Happy 75th birthday and happy 50th wedding anniversary from Chicago, Illinois, USA. Mr. Avinash Shirode is a name and a person who I always admire and remember. जब इन्होंने एक बहुत बड़ा इवेंट नासिक में अरेंज किया था जिसमें इसरो ने भरपूर पार्टिसिपेशन किया. It was a very big outreach exercise and I was very happy to see so many children participating, so many teachers participating, and not only participating, they were participating with a zeal, with a zest, and I could see the spark in their eyes and the smile on their faces. मैं बहुत impressed हुआ डॉक्टर शिरोडे से. His dedication in profession recognized through so many awards, and he is a multifaceted man supported by better half all through. I wish many more laurels and happy family life together with Madam Sharmishta ji on the auspicious occasion. He was an engineer, he was a scientist, and he was a poet also. I mean, his kind of expressions and everything, every talk was extremely appealing to everybody. I've been struck by your simplicity, generosity, honesty, humility, and philosophical outlook. You have been a very good and warm friend, and I can never forget your kindness and the hospitality that you and Bobby so generously showered on us. I was delighted to meet Avinash and see his exemplary work for the society over the years, and I wish him many more years of service to the society. तुला वेळोवेळी विविध पारितोषिके मिळत असतात याचा मला खूप आनंद वाटतो आणि अभिमान देखील वाटतो. असेच उत्तरोत्तर यशस्वी होत रहा. जीवेत शरदः शतम्. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अविनाशजी आज आयुष्याच्या या वळणावर आपल्या कर्तृत्वावर अत्यंत समाधानी आहेत, संतुष्ट आहेत. एक लेखक, कवी, प्रवासाची ओढ असलेला आणि सतत काहीतरी नवं शोधणारा द्रष्टा, वक्ता आणि अध्यात्माचं सतत चिंतन करणारा अवलिया आजही आपल्या चौफेर विचार क्षमतेच्या आणि ज्ञानाच्या बळावर स्वतःचं वेगळेपण जपतोय. अथक, अविरत. हा अमृत महोत्सवाचा प्रवास शतकोत्सवाकडे सुरू राहो आणि संपूर्ण समाजाला स्नेह, प्रेम आणि जगण्याची उर्मी देत राहो, याच मनपूर्वक शुभेच्छा.
अग्निपथावर हसता हसता सदैव चालत जाशी, अध्यात्माच्या अनुभूतीने हो अमृत अविनाशी. अमृत उत्सव होय साजरा, शतक दिव्य गाठावे. अमृत उत्सव होय साजरा, शतक दिव्य गाठावे. आनंदाचे सृजनत्वाचे अविरत गाणे गावे, अविरत गाणे गावे.